इथे आपल्या घरातली माणसं स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी पाठ फिरवतायत, तर हे मंत्री कशावरून? काशी संपतराव जाधव आता मंत्री आहेत, पण पूर्वी अनेक वर्ष त्यांनी समाजकार्य केलंय. एक सच्चा आणि चांगला माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आहे. मला तर असं वाटतंय की आपण सरळ त्यांच्याकडे जावं आणि हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घालावा. ठीक आहे भाऊ काका, तुम्ही सांगताय तर जाऊ आपण भेटायला. पंपक कुठला? आता जाताय ना हो बापाजींकडं, तर ते असतेच विचारा की हे. उगा माझं डोकं नका खाऊ. जा भेटून या त्यासनी. ही अशी तर मान खाली घालून ना साधेपणाचा आव नको आणूस. जा चाल गोदात त्याला किचन मध्ये जाऊन मदत कर. ह्या बैयेला ना कोणाचं बी चांगलं झालेलं बघवणार नाही. तू एक काम कर, तू जा, मी बघते स्वयंपाकाच. भाऊ काकांनी गाडी खाली तयार ठेवलीये. होय ना? अगं मग जा की. आता काय झालं? गोदात्या, राहू दे. चांगलं काम करायला निघालेस ना, काम फत्ते करूनच घे. मला एवढंच म्हणायचं की उद्या बयो भाविण झालीच पाहिजे. जी जी हो बाप्पाजी, मी सगळी व्यवस्था करतो. उद्या धनाजीराव देवीची पूजा घालणार आहेत. ते सगळे बाकीची व्यवस्था करतीलच. तुमचं काम तेवढंच कमी. तुम्ही फक्त आपल्या विधीचं तेवढं बघा. काशी कुठे गेले? काशी ना? हा बोला. काशी काशी काय? कुठे गेले काशी? आई काय झालं? तुम्ही मला हाक मारलीत? नमस्कार. आपण या काशी संजय मोहिते. नमस्कार. मोहिते म्हणजे? हो, धनाजीराव मोहिते यांची सूनबाई. यांची एक तक्रार आहे, ती सांगायला आलो आहोत. तक्रार कशाच्या बाबतीत? एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अहो, अंधश्रद्धेची बळी पडते ती. ही चिठ्ठी, ह्याच्यामध्ये सगळं सविस्तर लिहिलंय. काय गे? कुठे फिरतेस? हा, किती हाका मारायचे तुला? कोण फुटलेत तुझे? काम करायला नको गोदात्या. बाहेरची कुठलीही कामं तिला सांगायची नाहीत. चले काम कर. फिरायला पाहिजे नुसतं. एक अल्पवयीन मुलगी भाविक होणार? साहेब, तिला वाचवा हो. तुम्ही काही काळजी करू नका, उद्याच योग्य ती कारवाई करतो. साहेब, तुमचे खूप उपकार होतील हो. एका मुलीचं आयुष्य तर वाचेलच, शिवाय अंधश्रद्धेला आळाही बसेल. निश्चित तुम्ही ही बातमी दिली, हे फार मोठं काम केलं. गोदात्या, उद्या बाप्पाजी संपणार. सगळ्या गावासमोर त्या बाप्पाजीला मान खाली घालायला नाही लावली ना तर. हा ग, आज भी राई तुझ्या रूपानं या घरात आली होती. येता भाग्याची लक्ष्मी या घराला पावन करून गेली बस. घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया. दारी आली गल